पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांचा आकडा 20 वर. पांढरे मळ्यात विषारी दारूमुळे आणखी एकाचा मृत्यू तर काही जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू. सुनील तटकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. रायगडच्या जागेबाबत बोलणी झाल्याची सूत्रांची माहिती. सुनील तटकरे यांच्यासह अनिकेत तटकरेही होते उपस्थित. विदर्भातील विधान परिषदेच्या सर्व जागा काँग्रेस लढवणार. 5ही मतदारसंघासाठी काँग्रेसकडून वरिष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती. 18 जून रोजी होणार निवडणूक. भारतातील पहिली AI आधारित सी ट्विन प्रणाली महाराष्ट्रात. जलद बांधकाम मंजुरीसाठी BMC कडून प्रणाली सुरू. मुंबई टेक वीक मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. म्हाडाकडून मुंबईतील अति धोकादायक इमारतींची यादी जाहीर. दक्षिण मुंबईतील 82 इमारती अति धोकादायक. गेल्या वर्षीच्या अति धोकादायक म्हणून घोषित 43 इमारतींचाही यामध्ये समावेश. यंदा अल निनोचा पावसावर तीव्र परिणाम होणार. सुधारित अंदाज बघता थोडाही वेळ न दडवता सरकारने त्वरित कामाला सुरुवात करावी. रोहित पवार यांचं ट्विट करत सरकारला विनंती. एंटिलिया स्फोटक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषमुक्तीची याचिका फेटाळली. माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची याचिका फेटाळली. नागपुरातील भाजप नगरसेवकांना मिळणार बौद्धिक. डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात नगरसेवकांसाठी विशेष संगोष्ठीचं आयोजन. भाजप नगरसेवकांसह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनाही निमंत्रण. नागपूर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतला परिवहन विभागाचा आढावा. परिवहन विभागाशी विविध विषयांबाबत झाला आढावा. बस ऑपरेटरचे प्रलंबित देयकाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश. भंडाऱ्यात गाळ उपसा रखडल्याने कुर्डा तलाव कोरडा पडला. पाणी साठवण क्षमतेत मोठी घट. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गैरकारभार उघड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.